जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडिगो एअरलाइन्स तर्फे एक जबरदस्त जॉब वॅकन्सी आली आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात। भरपूर साऱ्या लोकेशनसाठी आहे, ऑफिसर एक्झिक्युटिव्ह साठी आहे, फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकतायत, पुण्यामध्ये आहे, त्यानंतर इथे बघा मुंबईमध्ये सुद्धा आहे। इथे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। कधी इंटरव्ह्यू असणार आहे, फक्त 12वी पास आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। मुंबईसाठी कॅबिन अटेंडंटची पण आहे, त्यानंतर इथे बघा कॅबिन क्रूची पण आहे आणि भरपूर साऱ्या लेटेस्ट वॅकन्सी आहे। पुणे, कोलकाता भरपूर ठिकाणी आहे, तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकणार आहात। शिर्डीमध्ये पण इथे वॅकन्सी आहे, तिथेही अप्लाय करू शकणार आहात। तुम्हाला जर एअरलाईन मध्ये जॉब पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा। डिटेलमध्ये सगळं समजून सांगतोय, काय क्रायटेरिया आहे, कुठे इंटरव्ह्यूला जायचं। त्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून बेल बटन दाबून ऑल वर क्लिक करा। महत्त्वपूर्ण वॅकन्सीज व्हिडिओज आणतोय, फ्री कोर्सेस देतोय, नक्की फायदा घ्या। तर मित्रांनो, तुम्ही इंडिगो एअरलाइन्स बद्दल ऐकलंच असेल तर यांच्यातर्फे जी लेटेस्ट भरती, लेटेस्ट ओपनिंग्स आहे, जॉब्स आहे, त्याची माहिती तुम्हाला देतो। सगळ्यात आधी पुण्यामध्ये आणि शिर्डीमध्ये आहे, तर इथे बघा ऑफिसर एक्झिक्युटिव्हची पोस्ट असणार आहे। कस्टमर सर्व्हिस, रॅम, सिक्युरिटी या टाइप हे जॉब असणार आहे। जॉब लोकेशन पुण्यामध्ये आहे आणि याच अंतर्गत शिर्डीमध्ये पण होणार आहे। 30 तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर बघा ही ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवर तुमचा 10 ते 11 मध्ये इंटरव्ह्यू होणार आहे। यांनी स्पष्ट लिहिलंय, जर का तुम्ही या व्यतिरिक्त उशिरा येत आहेत तर तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही। याच वेळेमध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल राहायचं आहे 30 नोव्हेंबर 2022 रोजी। ओके, इंटरव्ह्यू टायमिंग पण दिला आहे, 10 ते 5 पर्यंत तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। लोकेशन पण दिलेलं आहे। येताना तुम्हाला तुमचं ID प्रूफ जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा CV घेऊन यायचा आहे। CV म्हणजे बायोडाटा घेऊन यायचा आहे। प्रोफेशनल बनवा, ज्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि अजून काय काय तुमच्याकडे स्किल्स आहेत ते पण मेन्शन पाहिजे या रिलेटेड। ओके, आता कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे तर बघा तुमच्याकडे काय काय गोष्टी पाहिजे, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, ज्याच्यावर बर्थ डेट पाहिजे। ओके, 10वी 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशन असेल तर त्याचं मार्कशीट। ओके, हे सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे आणि तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे। पासपोर्ट नसेल तर तुम्ही सांगू शकतात की मी अप्लाय केलेला आहे, नंतर पासपोर्ट दिला तरी चालतंय। आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तो पण इथे समजून सांगितलं आणि स्किल्स काय पाहिजे तर जस्ट गुड कम्युनिकेशन स्किल, कस्टमर सर्व्हिस। थोडक्यात जे पण एअरपोर्टवर येतात, काही जण पहिल्यांदा जातात त्यामुळे त्यांना माहीत नसतं कुठून बसायचं, काय बसायचं, तर या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही असा टॅटू नको जो की विजिबल आहे, तुमच्या बॉडीवर असा टॅटू नको की जो विजिबल आहे। बाकी सगळे अप्लाय करू शकणार आहात। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, दोघं अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही ते रजिस्टर करू शकतात किंवा डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहात 30 नोव्हेंबरला। हे झालं पुणेसाठी, शिर्डीसाठी। प्लस तुम्हाला मुंबईमध्ये पाहिजे आहे तर इथे बघा मुंबईसाठी लीड कॅबिन अटेंडंटचा जॉब आहे, इथेही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 10 ते 1 मध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे। या ॲड्रेसवर तुमचा मुंबईमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे। सगळी माहिती इथे दिलेली आहे। ओके, इथे पण तुम्ही 12वी पास पाहिजे आहे, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। हाईट किती पाहिजे तर 155 सेंटीमीटर पाहिजे। हे फक्त लेडीजसाठी आहे, फिमेलसाठी आहे, मुंबईसाठी। ओके, त्यानंतर पुन्हा मुंबईमध्येच आहे, इथे बघा कॅबिन क्रू आहे, इथेही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। हे पण फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे, ज्या मुली आहेत, महिला आहेत त्यांच्यासाठी आहे। 18 ते 27 एज तुमचं आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 12वी पास तुम्ही पाहिजे आणि तुमची हाईट 155 सेंटीमीटर पाहिजे। बॉडीवर कुठलाही विजिबल टॅटू नको। या 4-5 गोष्टी आहेत, तुम्ही इलिजिबल असाल तर बिंदास अप्लाय करा। ओके, कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे ते पण दिले आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या पाहिजे तेही दिले। डायरेक्ट तुम्ही इथे रजिस्टर करू शकणार आहात किंवा डायरेक्ट इथे इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊ शकणार आहात। फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, दोघं इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा भरपूर सारे हायरिंग इव्हेंट्स असतात। जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल 5 दिवसानंतर, 10 दिवसानंतर अजून काही वॅकन्सीज ॲड केल्या असतील। आता 30 तारखेपर्यंत आहे, पण त्याच्यानंतर 1 डिसेंबर, 5 डिसेंबर, 10 डिसेंबर अशा पण वॅकन्सीज इथे ॲड होतील। त्यामुळे नक्की बघा, अप्लाय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा। चांगली वॅकन्सी आहे, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।